भैया 5 दिवस थांबायचं का? 5 दिवस आपण वेळ दिला बघू काय आपण काही होतं ते झालं आमच्या आता ती मार्केट त्या मार्केट आपण त्यांना आजपर्यंत मुख्यमंत्री आदेश काय दिला की लोकांना मोबाईल द्या करा कायद्याचं पालन करा त्याप्रमाणे तर आता त्यांचा आदेश 5 दिवस अजून वाढले 5 दिवसांनी त्यांना आपण सांगू तुम्हाला जर मार्केटमध्ये सरकारी आम्हाला डबल मोबाईल झाले आमची चर्चा करायला जागा दिली पण तुम्ही मोबाईलला देणार एक तारखेच्या आजपर्यंत कारवाई होऊन देणार तुम्ही काही काळजी करू काही मला मान्य आहे आपण त्याची पण चर्चा झाली आपल्याला अपेक्षा पालन करायचं जर त्यांनी पाणी तुम्ही फक्त जास्त टेन्शन घेऊ नका बिलकुल काय फक्त असं वेळेवर डिप्रेशन घर पडण्यानिमित्त हे कोणाच्या दबावाखाली या ठिकाणी काम करणार आहे हा सुलतानी कारभार कोणाच्या सांगण्यावरून आहे दंडेसाहेब कोणाच्या सांगण्यावरून आहे असे प्रश्न मी नागरिकता आभार मानतो त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आयुक्त महानगरपालिका तात्काळ तपासून कारवाई करावी आणि ज्या मी मागणी केली होती त्याच्यावर त्यांनी आदेशही केलेला आहे की ताबडतोब जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया करून लोकांना मोबदला त्या ठिकाणी देण्यात यावा त्यामुळे संभाजीनगरमध्ये कोणत्याही नागरिकांनी आता दास्तवून जायचं नाहीये मी महानगरपालिका आयुक्ताला तुमच्या माध्यमातून सांगतो तुम्ही हायकोर्टाचं ऐकलं नाही तुम्ही माननीय मुख्यमंत्र्यांचं ऐकणार का जर तुम्हाला वाटत असेल की माननीय मुख्यमंत्री यांचं ऐकावं कायद्याने ऐकलं पाहिजे जर तुम्हाला दंडशाही करायची असेल तर इथून 5 दिवसाचा वेळ आम्ही सर्वजण त्यांना देतो या 5 दिवसामध्ये त्यांच्याकडनं काय कारवाई अपेक्षित आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जे आदेश केला त्याप्रमाणे तात्काळ मुकुंदवाडीपासून तर पडेगावपर्यंत सगळ्या शहरामध्ये जिथे जिथे करा त्या लोकांना मोबदला मार्केट रेट प्रमाणे दुप्पटीचा द्या ज्या ठिकाणी तुम्हाला पाडायचंय पहिले शासनाकडून त्या नकाशाचं कन्फर्मेशन घ्या तो नकाशा अंतिम स्वरूपात येऊ द्या फायनल होऊ द्या त्यानंतर तुम्ही पुढची कारवाई करा इथून 5 दिवसाचा आम्ही तुम्हाला वेळ देतो 5 दिवसामध्ये तुम्ही जर ही कारवाई थांबवली नाही तर आम्ही तुम्हाला शहरामध्ये प्रवेश देणार नाही हे स्पष्टपणे नागरिकांच्या वतीने माझं त्यांना सांगणं आहे कारण तुम्हाला कुठलाही अधिकार नाही शासन गांभीर्य नाही घेत आहे राज्याचे मुख्यमंत्री गांभीर्य नाही घेत आहे राज्याचे मुख्यमंत्री आदेशित करतायत की ज्या नागरिकांचे तुम्ही घरं पाडले त्यांना तात्काळ मोबदला द्या आणि प्रक्रिया फॉलो करा हायकोर्ट तुम्हाला 2 वेळा सांगतंय शासकीय जमिनीवर अतिक्रमण असेल तर त्या लोकांना देखील स्थलांतरित करावं त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तुम्ही घरं द्यावी कलेक्टर ऑफिस समोर लोक हसूनचे बसले त्या माता भगिनी राष्ट्रावर बसले त्यांना तुम्ही घरं देणार नाही त्यांची तुम्ही व्यवस्था करणार नाही ही कुठल्या प्रकारची दादागिरी आहे याचं उत्तर महानगरपालिकेने द्यावं त्यामुळे मी आपल्या माध्यमातून स्पष्ट करतो राज्य सरकारने स्पष्ट आदेश दिलेले आहे की अधिग्रहणाची कारवाई करावी नागरिकांनी याच्यामध्ये भयभीत राहता कामा नाही दुसरा महत्वाचा मुद्दा मी थोडी माहिती घेतली जवळपास 18 करोड रुपये पोलीस प्रशासनाचे जुनेच महानगरपालिकेला देणं बाकी म्हणजे महानगरपालिकेने जो पोलीस बंदोबस्त घेतला त्याचं जुनं पेमेंट त्यांनी 18 करोड रुपये केलं नाही आता नवीन किती असेल त्यामुळे माननीय पोलीस आयुक्त साहेबांना विनंती करतो की ज्या ज्या ठिकाणी आपण पोलीस बंदोबस्त देणार असाल त्या ठिकाणचे नकाशे आपण तपासावे माननीय उच्च न्यायालयाचे आदेश आपण तपासावे नागरिकांचं काय म्हणणं आपण तपासावं व राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काय आदेश दिला हे आपण तपासावं त्यानंतर पोलीस बंदोबस्त द्यावा तुमचे जुनेच 18 करोड रुपये बाकी आहे ते पब्लिकचे पैसे ते कुठल्या कॉन्ट्रॅक्टरला डुप्लिकेट बिल काढण्यासाठी पैसे पैशाची वसूल देखील पोलीस प्रशासनाने करावी
अशी मी देखील त्यांना विनंती करतो आणि राज्य सरकार माननीय मुख्यमंत्र्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि कोणीही भयभीत राहू नये असे मी सर्वांना आवाहन करतो. त्यांनी न्यायालयामध्ये माझे प्रत्येक बाबतीत तुम्हाला देतो. न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे एका ऑर्डरमध्ये की माननीय महानगरपालिकेने जे स्टेटमेंट केले ते आम्ही कायद्याचं पालन करू. त्यांनी आश्वासित आम्हाला केलेलं आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या गायडन्स प्रमाणेच कारवाई करू. सुप्रीम कोर्टाचे गायडन्स काय की एखाद्याचा अनधिकृत जरी घर असेल तर त्या व्यक्तीला तुम्ही नोटीस द्या, त्याला वेळ द्या आणि नंतर जागा दिला. हायकोर्टाचं तुम्ही ऐकलेलं नाही. आता ते वारंवार एकदा सांगता की जे इलिगल घर आहेत ते आम्ही तोडू. अरे इलिगलचा अर्थ काय? गुंठेवारी कशाला काढली शासनाने? तुम्ही रेग्युलरच करू शकत नाही का? लोक पैसे भरतील. हे कुठल्या तरी बिल्डर्सच्या सांगणं चालू आहे असं माझं मत आहे की छोटे छोटे घरांचे स्कीम अनेक बहुतेक शहरामध्ये आले. त्यांचे घरं विकल्या जावे याच्यासाठी आहे का? पैसे कमी करण्यासाठी आहे का? का कुठल्या कॉन्ट्रॅक्टर्सला कमिटमेंट केली महापालिका आयुक्तांनी की तुम्हाला रस्त्याचे टेंडर देतो याच्यासाठी आहे का? हे आम्ही 5 दिवस वाट बघू. मुख्यमंत्र्यांचं त्यांनी ऐकावं, ही मोहीम थांबवावी. ही मोहीम याच्यासाठी थांबवावी की तुम्ही आतापर्यंत तोडफोड केली, त्याचा मोबदला द्या, परत तुमची कारवाई सुरू करा. लोकांना मोबदला द्या, लोक घरं द्यायला तयार आहे, जागा द्यायला तयार, दुपटीने पैसे द्या. तुम्ही पैसे पण देणार नाही. दादागिरी लोकांच्या घरी मार्किंग करता, सकाळी वाटेल त्यावेळेस तोडून टाकता. नारेगावला तुम्ही काय केलं? मार्किंग किती 4 तासात तोडलं. आणि कुठला कायदा हे महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रात हे चालणार नाही. आम्ही कायदा हातात घेणार नाही, परंतु कायद्याप्रमाणे तुम्हाला कारवाई करण्यासाठी भाग पाडू. आणि आपण जो प्रश्न विचारला की ते माननीय मुख्यमंत्र्यांचं ऐकतील की नाही, ते माननीय मुख्यमंत्री हे ठरवतील की 5 दिवसाच्या आत त्यांनी कारवाई केली नाही त्यांच्यावर काय कारवाई करावी. आदेश आहे परत मी आपल्याला देतोय. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी लेखी माझ्या पत्रावर सांगितलं की आयुक्त महानगरपालिका तात्काळ तपासून, माझं जे म्हणणं आहे कारवाई करावी, तपासून कारवाई करावी. तुम्ही जी तोडफोड केली ती लिगल आहे का इलिगल आहे आणि कारवाई करावी. जो मोबदलाचा जो माझा पॅरेग्राफ होता त्याप्रमाणे तुम्ही कारवाई करावी असे आदेश त्यांनी दिले. सणाचा विलंब त्यांनी लावला. मी तुम्हाला नकाशे दाखवू शकतो शहरामध्ये. पडेगावचे लोक आले, पेठपेठेचे लोक आले, यांना परवानगी असेल तर करतो. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि याच्यावर आवाज उठवणं गरजेचं होतं. त्याच्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र येऊन आम्ही विकासाच्या विरोधात नाही. विकास याला म्हणतात की प्रत्येकाला न्याय झाला पाहिजे. माझं घर काढून विकास तुम्ही करू शकत नाही. मला रस्त्यावर आणून तुम्ही विकास करू शकत नाही. बिल्डर्सला TDRचे रेट कमी करून उपलब्ध करून तुम्ही विकास करू शकत नाही. भविष्यात कॉन्ट्रॅक्टर्सला रस्त्याचे मोठे टेंडर द्यायचे म्हणून तुम्ही विकास करू शकत नाही. विकास म्हणजे लोकांना लागणाऱ्या सुविधा सांगावं लागत असतात. राजकीय लोकांच्या त्यांच्या विजनप्रमाणे ते काम करतात. परंतु प्रशासन 2 गोष्टी चालतोय, राजकीय व प्रशासन. जर अधिकारी कुठल्याही गोष्टीचा विचार न करता काम करत असतील तर हे अतिशय दुर्दैवाचं आहे. नाहीतर महानगरपालिका आयुक्तांनी स्पष्ट सांगावं की कारवाई मी अमुक व्यक्तीच्या सांगण्यावर केली आणि त्यांच्याशी बोलू. परंतु तुम्हाला सहीचा अधिकार आहे. तुम्हाला जशी प्रसिद्धी घ्यायची होती, तुम्ही शहरामध्ये फिरून प्रसिद्धी घेतली, तशी तुम्ही शहरामध्ये फिरून जबाबदारी घ्या. आमची तुमची खानदानी दुश्मनी नाही, परंतु आम्हाला न्याय द्या. तुम्ही विनाकारण त्यांनी सहीची भाषा करू नका, दहशतवादी करू नका, JCB करू नका. या सगळ्या प्रकरणात फक्त तुम्ही बोलता, लोकप्रतिनिधी बोलत नाही. लोकप्रतिनिधींनी सन्मान करतो. मी साधा ग्रामपंचायत सदस्य देखील म्हणून त्यांच्या विरोधात बोलणार नाही. कदाचित त्यांच्या डोक्यात काही कल्पना असेल ते ठरवतील, परंतु मी एक सामान्य नागरिक म्हणून मला बोललं गेलं पाहिजे. मी ज्यावेळेस माझ्या डोळ्यांनी 4 दिवशी कारवाई करत होतो, माझा देखील असा समज होता की सर्व प्रॉपर्टीज इलिगल आहे. परंतु मी ज्यावेळेस नकाशे काढून बघितले, देशपांडे साहेब, मी ज्यावेळेस बघितलं की हे इलिगली चालू आहे आणि लोक इतके भयभीत होते. म्हणजे ज्यावेळेस तिकडे गप्पा सिनेमा आहे, पिक्चर पाहिजे तसं महापालिका काय आहे, स्क्वॉड आहे आणि लोक घाबरले. त्या माझी बहिणी मागं उभी आहे, त्यांनी मला त्या दिवशी विचारलं. त्यांनी एकच सांगितलं मला की भाऊ आम्ही आयुष्याची कमाई घेऊन हे घर केलं, बरोबर, आणि आम्ही तुम्ही आम्हाला मोबदला बी देणार नाही का? हा साधा प्रश्न त्यांनी मला विचारला. तर माझं मत असं आहे की राजकीय नेत्यांनी त्यांची भूमिका ठरवावी. राजकीय नेत्यांच्या बद्दल मी काही बोलू शकत नाही.
राजकीय नेते त्यांचे ठरवतील आणि तो बोलण्याचा मला अधिकार आहे नाही. आज त्यांनी का भूमिका घेतलेली ती जनता त्यांना विचारेल. उद्या महानगरपालिकेच्या निवडणूक पण जनता त्यांना विचारेल. परंतु हा राजकीय प्रश्न नाही, हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. आणि जिव्हाळ्याचा प्रश्न याच्यासाठी झाला की 70% 60% लोक रोज कमवून खाणारे आहेत. कोणी 10-12 वर्षाची नोकरी करतं. सगळ्यात पहिला प्रश्न एवढा कमी पैशात घरच बसत आहे. आणि ते नोकरी करतात, रोजंदारीने काम करतात, घरी आल्यावर त्यांना कळतं. मी ज्या ठिकाणी बैठका घ्यायला चाललो पण बैठक होऊन का त्याच्यासाठी संपवतो की तो माणूस कुठेतरी 500 रुपये काम करतोय, त्याचा 500 रुपयाचा रोज चुकतोय. आज एक सिस्टममधनं मला भेटायला येणार होतं. त्यांनी मला सांगितलं की उद्या माझा जॉब आहे, मी संध्याकाळी आले चालेल. मग मी तुमच्या घरी याच्याकडे महानगरपालिका करावं. कॉन्ट्रॅक्टर्स, बिल्डर्स याच्याकडे न बघता आणि शहरातून पाणी दिलं याच्यावर आम्ही प्रश्न विचारत नाही. तुम्ही आले तोपासून तुम्ही शहराला किती MLD पाणी दिलं, किती लिटर पाणी दिलं. 14 दिवस आड या शहरामध्ये पाणी येते. तुम्ही पाणी न द्यायला फेर झाला. फेर हा शब्द मी या ठिकाणी वापरतो. ते डायव्हर्ट करण्यासाठी तुम्ही मोहीम राबवली का? अनेक शंका कुशंका आहे. याचं तुम्ही आम्हाला समाधान करावं, तुम्ही प्रेसला संबोधित करावं, तुम्ही स्पष्टता द्यावी. आणि माननीय मुख्यमंत्र्यांचा आदेश आज किंवा उद्या त्यांना प्राप्त होईल. मला आत्ताच कॉपी मी घेतलेली आहे. त्यांना आदेश प्राप्त होईल. त्यानंतर त्यांनी बैठक घ्यावी, त्यांच्या अधिकाऱ्यांची तात्काळ यादी प्रसिद्ध करावी. सांगावं मी इतक्या मालमत्ता पाडल्या, पहिल्या टप्प्यात एवढ्या पाडल्या आणि एवढ्या लोकांचं मी त्या ठिकाणी. आता ते नवीन सांगताय की त्यावेळेस मला रस्ता करायचा, त्यावेळेस मी रस्ता ताब्यात घेईल आणि मी त्या ठिकाणी मोबदला देईल. असं थोडी चालतं. म्हणजे आता म्हणून तुम्ही घरातून काढला, तुम्ही म्हणजे 100 वर्ष नाही करणार. तुम्ही एखाद्या प्रकल्पावर पैसे खर्च करून टाकणार, तुम्हाला रस्त्याची प्रायोरिटी वाटणार नाही. अहो संधी आपला कैलास नगरच्या स्मशानभूमीचा रस्ता तुम्ही किती वर्षापासून मोकळा केला, तो तुम्ही रस्ता केला का? असून तुम्ही ट्रीटमेंट केला, तुम्ही रस्ता करायचा होता, तुम्ही रस्ता केला का? तुम्ही रस्ते पण करणार नाही. स्पष्टपणे रोख स्वरूपाचा असावा. कारण RCC TDR मध्ये अडचण अशी आहे की RCC TDR घेऊन बिल्डरच्या दारात त्यांना बसावं लागेल आणि बिल्डरला वाटेल त्या रेटमध्ये यांना तो मोबदला सांगेल. तुम्ही नगद स्वरूपात हा मोबदला द्यावा. ते कोर्ट सांगते, जो अधिकाऱ्याचा नियम आहे. 5 दिवसामध्ये काय अपेक्षा? मला असं अपेक्षित आहे की आज किंवा उद्या त्यांच्याकडे माननीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची प्रत त्या ठिकाणी उपलब्ध होईल. आदेशाची प्रत उपलब्ध झाल्यानंतर त्यांनी बैठक घ्यावी, त्यांनी यादी प्रसिद्ध करावी, त्यांनी किती तोडफोड केली त्यांनी सांगावं. इतक्या लोकांचं पाडलं, मी इतक्या दिवसात आर्थिक मोबदला देतो. त्यानंतरच दुसऱ्या घरांना त्यांनी हात लावा. तोपर्यंत तुम्ही घराला हात लावू नका आणि तुम्हाला पाडू देणार नाही. कायद्याच्या भाषेत पाडू देणार नाही. आणि पोलीस आयुक्तांना देखील आवाहन करतो की तुमची पहिले जुने 18 कोटी त्याच्याकडून घ्या. कागदपत्र तपासाल्यानंतर नवीन पोलीस वाटतो. एक मिनिट असणार आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केले भेट माईक घ्या ना, माईक घ्या ना. त्यांची मी भेट मागितली, त्यांनी तात्काळ मला भेट दिली. सुमारे 50 मिनिटं त्यांनी माझं सविस्तर ऐकून घेतलं. त्यांच्यासमोर माझं एकच म्हणणं होतं की शहराच्या विकासाला साहेब आमचा विरोध नाही, परंतु जो कायदा तुम्ही ठरवून दिलेला लँड ॲक्विजिशन ऍक्ट आणि माननीय उच्च न्यायालयाचे आदेश हे दोन्ही त्या ठिकाणी कचऱ्याच्या टोपलीत टाकण्यात आलेले आहे. घरासमोरची रुंदी शासनाने 3 वेळेस वाढवली, याच्यात आमची चूक नाही. आम्ही विकासाला तयार आहोत, परंतु आम्हाला आर्थिक स्वरूपाचा मोबदला द्यावा. हे महानगरपालिका आयुक्तांनी कुठल्याही कायद्यात न बसणारं अतिक्रमणाच्या नावाखाली मोहीम केली. अतिक्रमण मोहीम नाही, ही दडपशाही मोहीम आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी माझं ऐकून घेतलं. त्यांनी तात्काळ आमच्या निवेदनावर आदेश केला की महानगरपालिका आयुक्त तपासून कारवाई करावी आणि जो मोबदल्याचं माझं म्हणण्याचा जो पॅराग्राफ होता त्याच्यावर साहेबांनी अंडरलाईन केलं. साहेबांनी स्पष्टपणे आदेश दिले की सगळ्यांना आर्थिक मोबदला द्यावा. आम्ही कुठल्याही प्रकारे शहराच्या विकासाच्या विरोधात नाही. माननीय मुख्यमंत्री महोदयांना पटल्यानंतर त्यांनी तात्काळ मोबदल्याचे आदेश दिले. मी त्यांचे आभार मानतो व महानगरपालिका आयुक्ताला सांगतो तुम्ही दडपशाही दंगलशाही या ठिकाणी थांबवावी. माननीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचं पालन करावं आणि तुम्हाला 5 दिवसाचा वेळ देतो. 5 दिवसाच्या आत तुम्ही याद्या प्रसिद्ध कराव्या. मला तर शंका असली की त्यांच्याकडे डेटा सुद्धा नाही. या घाईघाई गडबडीत त्यांनी पाडलं. त्यामुळे त्यांनी आता यादी प्रसिद्ध करावी. कोणाकोणाचे घरं पाडले, जुना नकाशा किती मीटरचा होता, नवीन नकाशा किती मीटरचा आहे, तुम्ही किती मीटर पाडले, त्यांना मोबदला कधी देणार. क्रमांक 1चा प्रश्न. दुसरा प्रश्न मी या ठिकाणी त्यांना सांगतो, हा नकाशा अंतिम नाही.
कुठल्या अधिकारामध्ये तुम्ही अंतिम नकाशा नसताना त्या ठिकाणी पाडापाडी केली याचा खुलासा तुम्ही करावा. आणि जर तुम्हाला अधिकार असेल तर मग जे माझे बांधव भगिनी मागणी करताय नवीन बांधकाम परवानगीची, त्यांना तुम्ही परवानगी नाकारताय, हे उत्तर देताय की हा अंतिम नकाशा नाही. मग त्याची स्पष्टता द्यावी. एक नकाशाचे तुम्ही 2 अर्थ कसे लावता. आणि शेवटचा क्रमांक प्रश्न माझा आहे की जर 5 दिवसाच्या आत त्यांनी कारवाई केली नाही तर बाय नेम जी शिकायत या अधिकाऱ्यांसाठी मी हायकोर्टात जाणार. मान्य मुख्यमंत्र्यांचा आदेश, मान्य हायकोर्टाचा आदेश यांनी पालन केलं नाही यांच्यावर मी एन्क्वायरी कमिटी मागणार. मी सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनकडे जाणार, यांच्यावर चौकशी मागणार. आणि स्पष्टपणे सांगतो, आतापर्यंत तुम्ही जी पाडापाडी केली याचा हिशोब जनतेला द्या. तुम्ही सगळ्यांना आर्थिक मोबदला द्या, त्यानंतरच कारवाई करावी. माननीय पोलीस आयुक्तांना विनंती करतो की जुने 18 कोटी रुपये बंदोबस्ताचे माझ्या माहितीप्रमाणे थकलेले आहे. या बंदोबस्ताचे किती मला माहीत नाही. तुम्ही जुने पैसे त्यांना मागावे, सर्व नागरिकांचे कागदपत्र तपासावे, त्यानंतरच तुम्ही पोलीस बंदोबस्त द्यावा. तोपर्यंत पोलीस बंदोबस्त देऊ नये ही कळकळीची आपल्याला विनंती. आणि शेवटचा प्रश्न, मान्य महापालिका प्रशासकाने सर्व प्रक्रिया केल्यानंतरच नवीन घरांना हात लावावा, अन्यथा आम्ही ही कारवाई कायद्याच्या भाषेत होऊन देणार नाही. गरज पडली तर आम्ही रस्त्यावर उतरू. आणि जोपर्यंत आमच्या भावांना भगिनींना मोबदला मिळत नाही तोपर्यंत आम्ही आताही काळाकाळी शाळा सुरू देणार नाही. 5 दिवसानंतर जन आंदोलन उभारणार का तुम्ही? निश्चित एकीकडे न्यायालयीन आंदोलन राहील, चौकशाला समोर सर्व अधिकाऱ्यांना जावं लागेल. जे लोक महानगरपालिकेमध्ये या पाडापाडीसाठी होते, पार क्लब पासून आयुक्तपर्यंत यांना उत्तर सर्व कमिट्यांसमोर द्यावं लागेल, न्यायालयासमोर द्यावं लागेल. याचं भान त्यांनी ठेवावं. त्या काळामध्ये त्यांचा कोणाकोणाशी संपर्क झाला याचा सीबीआर डेटा देखील आम्ही काढणार आहोत. कोण अधिकारी बिल्डरच्या ऑफिसवर विमानतळावरून येताना कुठं कुठं बसले याचा देखील डेटा आम्ही काढणार आहोत. आम्ही काढणार म्हणजे आम्ही चौकशीमध्ये काढायला लावू. मग हरसूद सारख्या ठिकाणी जर सरकार मोबदला देत असेल तर तुम्ही का दिला नाही? मुकुंदवाडी चिकलठाण्यामध्ये मागच्या सरकारने मोबदला दिला तर तुम्ही का देणार नाही? त्यामुळे तुम्ही कारवाई थांबवावी, जनतेला पैसे द्यावे, जनतेला तुम्ही आर्थिक स्वरूपाचा मोबदला द्यावा, परत कारवाई करावी. आम्ही सहकार्य करू, परंतु तुम्ही मोबदला देणार नाही, फुकटामध्ये कारवाई करा तर याचा आम्हाला विरोध राहील. आमची तुमची दुश्मनी नाही. परंतु तुम्ही जर जनतेला रस्त्यावर आणण्यासाठी जर ठरवलं असेल तर आम्ही देखील रस्त्यावर उतरू. भैया पालकमंत्री बोलतो. बघा, पालकमंत्री साहेब काय बोलले, कोण आमदार काय बोलले याच्यामध्ये मला जाण्यात इंटरेस्ट नाही. मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एक नंबरचा व्यक्ती समजतो आणि कॅबिनेटचे ते प्रमुख आहेत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले तर राज्याचे मुख्यमंत्री ज्यावेळेस आदेश देतात ते फडणवीस साहेब आदेश देतात ते विचार करून कागदपत्र पाहून त्यांनी आदेश दिले असेल. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा आदेश आहे की ह्या कारवाई तुम्ही केली, यांना मोबदला द्या, याची चौकशी करा, त्याची मी वाट पाहिजे. आणि मान्य पालकमंत्री महोदयाचा देखील आदर आहे, परंतु ते कोणत्या अंगाने बोलले मला माहित नाही. त्याचं उत्तर त्यांनी द्यावं, त्यांचं उत्तर तुम्ही त्यांना विचारावं. विनोद पाटील म्हणून ही भूमिका आहे की सर्वसामान्य आहे आणि रस्त्यावर जनतेसाठी उतरणार. 5 दिवसाच्या आतमध्ये जर महानगरपालिका आयुक्तांनी जाहीर केलं नाही की मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या आदेशाचं पालन करून मोबदल्याचं मी या ठिकाणी जाहीर करतो, तर ज्यांची ज्यांचे घरं पाडले या सर्वांना घेऊन मी माननीय आयुक्तांच्या घराच्या बाहेर राहायला स्वतः जाणार आणि मी त्यांना घराच्या बाहेर पडू देणार नाही. मग त्यांना जी कारवाई करावी, मला जी कायदेशीर कारवाई करता येईल ती कायदेशीर कारवाई त्यांच्यावर. त्यांना अधिकार विनंती करत देत नाही किंवा त्यांना त्याच्या दारातून बाहेर तोडून आणतात आणि मारहाण करतात. यावर कोणी बोलायचं नाही आणि तक्रार पण द्यायला. मी स्पष्टपणे सांगतो की साध्या क्लबपासून महापालिकेच्या प्रशासकांनी गैरवर्तणूक केली असेल तर त्यांनी चौकशीसाठी कायदेशीर प्रक्रिया फेस करण्यासाठी तयार राहा. कायद्याच्या भाषेत मी व आमची सर्व टीम आता या ठिकाणी उतरून तयारी करणार आहे. त्याच्यावर शासनाचे सचिव निर्णय घेतील. त्या ठिकाणी देखील माझा पाठपुरावा चालू आहे. प्रॅक्टिकल परिस्थितीनुसार जिथं जेवढ्या रस्त्याची रुंदी आहे तीच तुम्ही करावी, विनाकारण कोणाला अडथळा आणू नये. आणि जिथे गरज असेल तिथे बिनधास्तपणे रस्ता करावा. परंतु शेवटी या पत्रकार परिषदेतून माझं एकच म्हणणं आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट आदेश दिले, लोकांना मोबदला द्यावा. आतापर्यंत जी कारवाई केली ती तुम्ही तपासावी, स्वतः तपासावी आणि तात्काळ कारवाई करावी. मोबदल्याची कारवाई त्यांच्याकडे अपेक्षित. लीगल वाइज करने के लिए महानगर पालिका की परमिशन देके क्या तुमने मेरी नहीं देखते हुए होते हुए तुमने मेरा घर तोड़े, मेरी दुकान तोड़े,
हाँ आज मेरे को बेघर करे। महानगरपालिका ने ये आदेश निकाले हुआ है, तुम्हारा आदेश है 2013 में मिल गुंटेवारी वाली है, ये 2013 का आदेश है, ये कि मैंने मेरे घर पे तो नहीं छाप के लाया। हाँ महानगरपालिका ने आयुक्तों का, जब हम आयुक्तों को ये चीज़ बोलने गए तो आयुक्तों ने क्या बोले कि हमने ये जो फौज फाटा लाया, ये जो गाड़ियाँ लाया, ये इतना सामान लाया, ये तुम्हारी सुनने के लिए नहीं लाया क्या? तुम्हारे को क्या बात करनी की बाद में बात करो। ऊपर से लोगों को क्या बोलते तुम गुंठेवारी करो, ऊपर से उन्होंने खुद बोलते की गुंठेवारी की झाली म्हणजे याचा अर्थ हा नाही का तुमचं स्वतःची मालकी झाली म्हणून आणि नियमितीकरण झालं, परमिशन झालं, अशातला काही विषय नाही। जर तुमचा रोड 60 मीटरचा होता, 30 मीटरचा होता, तर तुम्ही पहिले लोकांना कळवायला पाहिजे होतं ना, ह्या साऱ्या गोष्टी आम्ही करायला होत्या, आम्हाला करायच्या आहे। तुम्ही लोकांना अंधारात ठेवून हे काम केलं आणि तुमची जी महानगरपालिकेची दादागिरी आहे, आमच्याकडं माझ्याकडं आजपर्यंत बेबाकी सर्टिफिकेट आहे, मी आजपर्यंत महानगरपालिकेचा 1-1 रुपया भरलेला आहे। महानगरपालिकेने माझा मोबदला मला द्यावा आणि महानगरपालिकेने जे माझं दुकान, माझं घर, माझं हॉटेल जे माझं तोडलं, हे माझे कागदपत्र बघून ह्या कोर्टाच्या त्यांच्या आदेशानुसार त्यांनी जे काही केलं असेल हे कागद नाही, महानगरपालिकेनं त्यांचा स्वतःचा DP प्लॅन वगैरे जो काही लावला होता त्या प्लॅनानुसार मी हे सर्व काही केलं होतं। मग माझ्यावर अत्याचार का बरं केला? माझं एकच घर नव्हतं, माझे 2-2 घरं तोडले त्यांनी, आज माझ्या दुकानात तोडले त्यांनी। तुम्ही अभी ते जो हॉटेल होती वरा, हो, ते तुम्ही नवीन तयार करून मी आता 2 करोड रुपये खर्च कोटी करून रुपये तयार केलं. कर्ज घेऊन मी ती हॉटेल बनवली होती, अजून माझं उद्घाटन मी झालं नव्हतं। जर मी बनत होतो, मग परमिशन दिली, तुम्ही मला तेव्हा सांगायला पाहिजे होतं ना, का तुमचं रोडमध्ये येतं तुम्ही बनवू नका। आज माझं कोटी रुपयाचं नुकसान झालं, बँकेचं कर्जदार झालो, बँकवाले उद्या जर मला बँकेचं कर्ज नाही फेडलं गेलं, तुम्ही का फाशी घ्यायची का? महानगरपालिकेच्या दारात फाशी घ्यायची का आयुक्ताच्या दारात जाऊन फाशी घ्यायची? आयुक्ताला बोलायला गेलं तर माझा आयुक्तासोबत जे त्यांनी जे महानगरपालिकेचे एक्समॅन जे फौजी लावलेले ते हाताला धरून वाढतात, माणसाशी अत्याचार करतात। हां त्या लोकांचा काय अधिकार आहे आम्हाला धरून मागं पुढं वाढायचा? पोलीस प्रशासन लावलं तुम्ही, पोलीस प्रशासन असताना तुम्ही हे महानगरपालिकेचे भाड्याचे टट्टू लावले का? हां दादागिरी करायला तुम्ही हे लोक उभा केले का? महानगरपालिकेने कधी लक्ष दिलं का? हे लोक 500-500 रुपये लोकांकडून जमा करतात, आमच्या पाण्याच्या नावाखाली जमा करतात, हातगाडीच्या नावाखाली जमा करतात। महानगरपालिकेचे अधिकारी काय झोपेला असतात का? कमिशनर साहेबांना काय म्हणणं आहे तुमचं? कमिशनर साहेबाला आमचं हेच म्हणणं आहे, तुम्ही वार्ड अधिकारी नेमलेला आहे, तुम्ही अतिक्रमण अधिकारी नेमलेला आहे, तुम्ही तुमच्या वार्डामध्ये जा, वार्डाची चौकशी करा। वार्डातले अधिकारी काय झोपेला असतात का? हां तो वार्ड अधिकाऱ्याला तर चौकशी करता येत नव्हती का? अतिक्रमण विभागाला चौकशी करता येत नव्हती का? जर याची 4 मजली बिल्डिंग म्हणती या माणसाची, याला आपण परमिशन देतोय आणि याची बिल्डिंग रस्त्यात कसं काय आली? तुम्ही आज मला जी 4 मजली बिल्डिंग जी माझी तोडली त्याचा मोबदला देणार आहे का? हां आयुक्तांना कमीत कमी आमचं ऐकून घ्यायला पाहिजे होतं, आमचं नाही ऐकलं। आमच्या पूर्ण तुम्हाला नाही का पडेगाव ते शरणापूर हा जो रोड आहे हा बिल्डरांच्या घशात घालायचा आहे आणि बिल्डरांचा फायदा करायचा आहे, कारण का तिकडं विकसित झोन नाही, विकसित एरिया नाही। आता सफारी पार्क त्या साईडला बदला द्यायला नाही तो काय करणार तुम्ही पुढच्या पाऊल? नाही, जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही आयुक्ताच्या घरासमोर आत्मदानाची प्रयत्न करू। विनोद पाटील साहेबांसोबत आम्ही विनोद पाटील साहेबांच्या पाठीशी आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार आम्ही मुख्यमंत्री साहेबाला एकच विनंती आमची का आम्हाला न्याय मिळावा। आम्ही न्यायासाठी तुमच्या दारात येतोय आणि तुमच्याकडे मागणी करतो। जर भेटलं नाही तर भेटलं तर आम्ही आत्मदान करू। कोणाचं महानगरपालिका आयुक्ताच्या घरासमोर। घराचं काय नाव आपलं? फुलचंद। किती आज माननीय विनोद पाटील साहेब तुम्ही भेटले, काय आश्वासन भेटलं काय? हे बघा, सगळ्यात पहिले तर सध्या शहरामध्ये जी बुलडोझरशाही सुरू आहे त्याच्या विरोधात प्रत्येक सामान्य माणूस ज्याचं घर तुटलं आणि ज्याचं घर तुटलं तो या सगळ्यांच्या विरोधात लढतोच आहे। आज विनोद भाऊ पाटील यांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांना भेटून आणि गरिबांचे घरं तोडू नका आणि त्यांना योग्य तो मोबदला द्या, त्यांचं जे काही कायदेशीर कारवाई आहे त्या पद्धतीने करा। तर आमचं म्हणणं आहे की विनोददादा पाटील यांनी आज गरिबांच्यासाठी आवाज उठवला आहे आणि या अतिक्रमण मोहिमेच्या संदर्भात जो कुणी यांच्या विरोधात आवाज उठवेल तो आमचा भाऊ, तो आमचा साथी, यामुळे आम्ही त्यांचं तर स्वागतच करतो। पण जे मनपा आयुक्त आहेत ते अजूनही त्यांची दंडेलशाही सुरू आहे की महाराष्ट्रात 5 दिवस हाय अलर्ट आहे पावसाचं, असं सुरू असताना देखील काल त्यांनी पेपरला बातम्या दिल्या की हर्सूल भागात आम्ही अतिक्रमणाची कारवाई करू। तर कुठला भस्मासूर यांच्या अंगात घुसलेला आहे की हे गरिबांच्या घरं तोडणे हाच यांचा जीवनाचा एक मूळ उद्देश झालेला मला दिसत आहे। की तुम्हाला जशी फॅमिली तशी आम्हाला सुद्धा फॅमिली। आपण बघितलं की काल नारेगावमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि हजारो लोकांच्या घरात पाणी घुसलं। त्यावेळेस आयुक्तांना फोन केलेला एका व्यक्तीची व्हिडिओ क्लिप आपण ऐकली असेल, व्हायरल झाली की सर
तर म्हणतात की माझ्या घरी पाहुणे आलेले. तुम्ही जर या शहराच्या विकासाच्या नावाखाली लोकांचे घरं तोडतायत, मग जेव्हा जे लोक टॅक्स भरतात त्यांच्या घरात पाणी घुसतंय आणि तुम्ही म्हणता माझ्या घरी पाहुणे आलेले आहे, तर मग तुमच्या शहराचा विकास त्यावेळेस कुठं जातो? आज 4 दिवसापूर्वी छत्रपती शिवाजी हायस्कूलजवळ उपमुख्यमंत्री अजित पवार आले होते आणि तिथं अतिशय सुंदरताप्रमाणे सगळा कचरा साफ करण्यात आला होता ना. आज आम्ही तिथून येता जाताना पाहिलं की कमरे एवढे ढीग कचऱ्याचे जमा झाले. मग हाच तुमचा विकास आहे का आणि हाच शहराचं डेव्हलपमेंट आहे का? आणि याच्यासाठीच तुम्ही गरिबाचे घरं तोडताय का? शहरातले हजारो रस्ते यांनी मोठे केलेले बघा, तिथं अवैध वाहतूक उभी राहते आणि नावाला नुसते रस्ते मोठे करून जी ट्रॅफिक आहे शहरामध्ये ती तर 24 तास आहेच. मग या सगळ्यांचा कुठंतरी यांना उत्तर पण देणं गरजेचं आहे आणि कायदेशीर लोकांना घरांचा मोबदला द्या ज्यांचे तोडले आहेत त्यांचे. आणि आमचा जो चंपा चौक ते जालना रोड आहे हा तर रद्दच झाला पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आहे आणि ती शेवटपर्यंत आमची मागणी तीच राहणार.